नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय आज 15 डिसेंबर 2025 आहे आणि 3 दिवस हैदराबादला जाण्या-येण्यात गेल्यामुळे मला नवीन काही करता आलं नव्हतं आणि तांत्रिकदृष्ट्या मी खूप लंगडा आहे. मला स्वतःला हे सगळं रेकॉर्डिंग करणं, अपलोड करणं, एडिट करणं प्रोसेस शक्य नाहीये. त्यामुळे अनेकदाही कुठच्या कार्यक्रमाला गेलो की अडचण होते. पण 14ला काल रात्री पोहोचलो आणि आज मी व्हिडिओ बनवतोय आणि आज मी व्हिडिओ बनवायच्या सगळ्या तयारीला आणि माहिती वगैरे म्हणजे विषय काढायला बसलो आणि पहिली बातमी जर कुठची आली असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या 29 महापालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या आहेत आणि त्या घोषित केल्यानंतर त्याच्या बातम्या येणं, त्यावर चर्चा होणं, कोणाची किती तयारी याबद्दल बातम्या, ब्रेकिंग न्यूज सगळं होणार आहे. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी बातमी काय असेल तर परत एकदा शिवसेना उभाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे तिने पुन्हा एकदा विधानसभेत झालेली जी चूक होती ती तशीच्या तशी चूक परत केलेली आहे. आणि हे मी का सांगतोय की 1 वर्षापूर्वीचे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल तुमच्या डोळ्यासमोर आहेत, ज्याच्यावर आज सुद्धा उद्धव ठाकरे यांना रडगाणं गावं लागतंय की बाबांनो, विरोधी पक्ष नेता नेमा, आम्हाला काहीतरी करून विरोधी नेता द्या. या गयावया राज्याच्या सत्ताधारी पक्षाकडे, सत्ताधारी युतीकडे आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे गयावया करायला लागतायत. पण आपण कुठली चूक केली होती की ज्यामुळे आपल्याला विरोधी नेतेपद मिळावं इतक्या सुद्धा जागा मिळवता आल्या नाहीत? त्या न मिळण्यामागे आपली काय चूक झाली याचा विचार सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मनाला 1 वर्ष उलटून गेलं तरी शिवलेला नाही. आणि महापालिका प्रामुख्याने बीएमसी म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक ही उबाठा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न असताना सुद्धा आधीच्या चुका पुन्हा करू नयेत हा विचार त्यांच्या मनालाही शिवलेला नाही. आणि त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे किंवा त्यांची जी काही कोर टीम आहे, किचन कॅबिनेट आहे, त्यांना स्वतःचा विचार सुद्धा करता येईन असा झाला आहे. एक प्रकारे माध्यमातल्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज याच्या आधारावर उबाठा शिवसेना आपली धोरणं आणि भूमिका ठरवायला लागली आणि त्याचा हा दुष्परिणाम आहे. अन्यथा सगळ्यात पहिली गोष्ट विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर उबाठा शिवसेनेने कुठली केली असती तर ती म्हणजे विधानसभा निवडणुकीला जाण्यापूर्वी आपल्याकडून कुठली चूक झाली आणि यापुढे ती चूक होऊ नये की ज्यायोगे आपल्या पदरी असा लज्जास्पद पराभव येतो या दृष्टीने हालचाली व्हायला पाहिजे होत्या. पण वर्ष उलटून गेलं आणि आज मी बोलतोय तेव्हा मुंबई महापालिका आणि राज्यातल्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अर्थात राज्यातल्या सगळ्या महापालिका एका बाजूला आणि मुंबई महापालिका एका बाजूला. याचं कारण मुंबई महापालिकेचं जे आर्थिक बजेट आहे, अर्थसंकल्प आहे, तो दिल्ली राज्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर तो अनेक लहान राज्यांपेक्षाही जास्त असलेला अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा आहे. आणि शिवसेनेची खरी राजकीय वाटचाल ही मुंबई महापालिकेपासून झाली होती. अगदी पहिलं उद्दिष्ट म्हणजे मुंबईचा महापौर मिळवणं आणि तो करताना 1968 पासून 1971 पर्यंतचा कालावधी गेला होता. हेमचंद्र गुप्ते हे 1971 मध्ये पहिल्यांदा मुंबईचे महापौर झाले. शिवसेनेचा पहिला महापौर होता. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यांच्या अस्तित्वाची आणि दखल घेण्याची सुरुवात मुंबई महापालिकेपासून झाली होती, त्या मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंनी आपलं लक्ष केंद्रित केलं असेल तर ते योग्य आहे. असा व्हिडिओ मी यापूर्वी केला होता, बॅक टू रूट्स. आणि म्हणून अनेकांनी टीका, त्यांच्या अगदी समर्थकांनी सुद्धा टीका केली की उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे किंवा ठाकरे ब्रँडचा जो नेता आहे
हे लोक उर्वरित महाराष्ट्राकडे बघत नाहीत. फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही अशा कानपिचक्या देण्याचं सुद्धा काम उद्धव ठाकरे यांच्या समर्थक पत्रकार विश्लेषकांनी केलं होतं. पण मी उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली होती एवढ्यासाठी की आज उद्धव ठाकरे यांना वडिलांनी दिलेला जो वारसा होता तो टिकवण्यासाठी अटीतटीची लढाई आहे. आणि ती लढाई मुंबई टिकवण्याची आहे, मुंबई उभाठा शिवसेनेकडे टिकवण्याची आहे. आणि मग यात पहिला मार्ग असा होता की विधानसभेत आपण अपयशी का झालो त्याचा शोध घ्यायचा आणि त्याची चूक ती चूक पुन्हा होऊ द्यायची नाही. पण दुर्दैव असं आहे की आज महापालिकेच्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि अशा वेळेला ज्या मुंबईकडे सगळं लक्ष केंद्रित केलं होतं त्याची सुद्धा योग्य आणि पुरेशी तयारी उद्धव ठाकरे करू शकलेले नाहीत, ठाकरे बंधू करू शकलेले नाहीत. आणि म्हणून आज निवडणुका आता बरोबर 1 महिना, आज मी बोलतोय 15 डिसेंबरला आणि 15 जानेवारीला मतदान आहे. 16 जानेवारीला मतमोजणी करून निकाल येणार आहेत. आणि अशा वेळेला दारात येऊन निवडणूक काय ते उंबरठ्यावर उभी राहिले तरी विधानसभेतली चूक सुधारण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे किंवा उभाठा शिवसेना यांनी एकही पाऊल टाकलेलं नाही. आणि ती चूक अशी आहे की अजून सुद्धा आपण कुठले वॉर्ड लढवणार आहोत मुंबई महापालिकेमध्ये याची सुतराम कल्पना खुद्द उद्धव ठाकरेंना नाहीये की त्यांच्या पक्षाला नाहीये किंवा त्याची कल्पना उद्धव ठाकरे यांच्या सोबत लढणारे जे कोणी मित्र पक्ष असतील किंवा भाऊबंद असतील त्यांना सुद्धा याची कल्पना नाहीये की उभाठा शिवसेना मुंबई महापालिकेतले कुठले कुठले वॉर्ड लढवणार आहे. विधानसभेला नेमकी तीच गल्लत झालेली होती की सगळा वेळ मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाव ठरवा यामध्ये वाद घालवण्यात उद्धव ठाकरेंनी वेळ वाया घालवलेला होता. आणि अगदी उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाली, निवडणुकीच्या टाइम टेबलची घोषणा झाली, तरीही महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा, उभाठा शिवसेनेला किती जागा, काँग्रेसला किती जागा याचा अंतिम निर्णय होऊ शकलेला नव्हता. आणि तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हा संघर्ष चालू राहिला. आणि उद्धव ठाकरे हे वाद घालत बसले होते ते मुख्यमंत्री पदाचं नाव आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा. आणि त्यामध्ये शेवटच्या काळातला जो मतदार संपर्क अभियान चालवायचं असतं त्यासाठीचा वेळ उभाठा शिवसेनेने वाया घालवला होता. आज सुद्धा बरोबर 1 महिन्यानी मतदान आहे, 31 दिवस मतदानाला आहेत आणि अजूनही वॉर्ड पातळीवर उभाठा शिवसेनेचा उमेदवार ठरलेला नाही. कुठल्या वॉर्डामध्ये उभाठा शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार, कुठल्या काय त्या वॉर्डामध्ये मनसेचे उमेदवार उभे राहणार, त्या दोघांची युती होणार का, आणि ती युती झाली तर काँग्रेस बरोबर राहणार का की काँग्रेस सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढवणार. उभाठाचा उमेदवार हा मनसेला सोबत घेऊन लढणार आणि काँग्रेसच्या विरुद्ध लढणार. नेमकं काय आहे, निवडणुकीची रणनीती काय आहे याचा थांगपत्ता मागमूस सुद्धा उभाठा शिवसेनेकडे नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जी विधानसभेत चूक झाली आणि ज्याची भरमसाठ मोठी किंमत उभाठा शिवसेनेला मोजावी लागले की आज साध्या विरोधी नेते पदासाठी गयावया कराव्या लागत आहेत. ज्यांचा दावा मुख्यमंत्री पदावर होता त्यांना आज विरोधी पक्ष नेतेपद मिळावं म्हणून गयावया कराव्या लागत आहेत. आता बीएमसी मध्ये महापौर आमचा ही भूमिका आहे. पण महापौर तुमचा असेल, मराठी असेल की ठाकरे ब्रँडचा असेल, हे सगळं बाजूला ठेवा. तो महापौर निवडून आणण्यासाठी बीएमसी मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा आणला पाहिजे. आणि तो आकडा बरोबर यायचा असेल, बहुमताचा असायला हवा असेल तर मग
मनसे आणि काँग्रेस यांना सोबत घेऊन लढणं योग्य आहे. कदाचित त्यामुळे तो बहुमताचा आकडा गाठता येईल, सगळ्यात मोठा पक्ष तरी होता येईल आणि मग इतरांच्या मदतीने महापौर पदावर दावा पण करता येईल. पण त्यासाठी आपण कुठे लढू शकतो, कुठे जिंकू शकतो आणि मग त्यानुसार आपली रणनीती आखणं आवश्यक होतं. त्याऐवजी काँग्रेसला चुचकारणं, राज ठाकरेंना बरोबर ठेवायचं, हे सगळं करताना अजून सुद्धा उभाठा शिवसेना, जो एक मुंबई महापालिकेतला कालपर्यंत विसर्जित होईपर्यंत सत्तेत बसलेला पक्ष होता, त्या पक्षासमोर आज अशी भयंकर अवस्था आहे की आपण मित्र पक्ष म्हणून काँग्रेसला सोबत घेणार का आणि मनसे सुद्धा आपल्या बरोबर राहणार का, की यातला एक जाईल आणि दुसऱ्याला बरोबर घ्यायचं, याची कुठलीही स्पष्ट कल्पना उभाठा शिवसेनेच्या शक्यता असलेल्या उमेदवारांसमोर नाहीये. या वॉर्डामध्ये मी महाविकास आघाडीचा असणार की फक्त उभाठाचा असणार की मनसे आणि उभाठाचा उमेदवार असणार, याची काहीही कल्पना उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य नगरसेवक उमेदवारांची त्यांच्यासमोर अजिबात कल्पना नाहीये आणि त्यासाठी वेळ संपलेला आहे. मी आज बोलतोय तिथून अवघ्या 8 दिवसामध्ये म्हणजे 23 डिसेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. 30 डिसेंबर पर्यंत अर्ज भरून संपणार आहे. त्यानंतर अर्ज भरता येणार नाही. याचा अर्थ 15 ते 30, याचा अर्थ अवघे 15 दिवस उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला उरलेली आहे. त्या वेळामध्ये जागा वाटप करायचं, मित्र पक्षांच्या काय असतील ते लाडी गोडी करून किंवा समजूतदारपणे समन्वय साधून अवघ्या 15 दिवसामध्ये आघाडी करायची, जागा वाटप करायचं, उमेदवार ठरवायचे आणि उमेदवारी अर्ज भरून पूर्ण करायचे. याच्यासाठी फक्त 15 दिवस उरले. 4-5 महिने होते मित्रांनो. 5 जुलैला वर्णीच्या डोम मध्ये 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं ठरवलं होतं आणि तेव्हापासूनच काँग्रेसची चाचपणी करून ते बरोबर येणार किंवा नाही येणार हे करायला तुम्हाला जवळजवळ 4-5 महिने मिळाले होते. तिथून जे नाराजीचे सूर उमटत होते त्यानंतरही हालचाली वेगाने करायला पाहिजे होत्या आणि आज म्हणजे कुठल्याही क्षणी जर उमेदवारी अर्ज भरायचे वेळापत्रक आणि मतदानाचं वेळापत्रक जाहीर होणार असेल तर या सगळ्या गोष्टी ऑक्टोबर अखेरीस पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. की अगदी स्पष्ट काँग्रेस बरोबर नाही, फक्त 2 ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड जपण्यासाठी लढणार किंवा राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र घेऊन लढणार. प्रत्येकाच्या या जागा आहेत. 1 महिन्यापूर्वी 15 नोव्हेंबर पूर्वी या गोष्टी ठरल्या असत्या तर 1 महिना उभाठा शिवसेनेला आपल्या बाले किल्ल्यामध्ये जे काही त्यांचे 100-150 वॉर्ड असतील जिथे सहजगत्या किंवा थोडी मेहनत घेऊन जिंकणं शक्य आहे असे कमीत कमी 150 वॉर्ड उभाठा शिवसेनेचे आहेत. ते सगळे निवडून येतील असं नाही, पण त्यातले अर्धे निवडून आणण्याची क्षमता उभाठा शिवसेनेमध्ये आहे. पण त्यासाठी जी मेहनत महिनाभर 15 दिवस आधी बसून घेतली पाहिजे होती ती घेतली गेलेली नाहीये. काँग्रेसच्या दाढीला हात लाव, राज ठाकरेंच्या गणपतीला जाऊ नये, त्यांच्या वाढदिवसाला केक घेऊन जा, यासाठी ही मुदत नव्हती, ही वेळ नव्हती. हे सगळं करायला महापालिका निवडणुका संपल्यानंतर पुढची 3 वर्ष होती. दुर्दैव असं आहे की या वेळ काढूपणामध्ये जो काय महत्वाचा कालावधी घालवला तो बरोबर विधानसभेसारखीच चूक आहे. विधानसभेमध्ये ही चूक झाली होती. प्रचाराची काय ती मोहीम सुरू झाली तेव्हा उद्धव ठाकरे जिथे जाऊन भाषण करत होते त्यांना माहिती नव्हतं की त्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे, एनसीपीचा शरद पवार गटाचा आहे की काँग्रेसचा आहे आणि तो कोण आहे हे सुद्धा माहिती नसताना प्रचाराची भाषणं सुरू करावी लागली. ती चूक आहे. चूक मी समजावून सांगतोय, चूक कुठे झाली, पण ती दुरुस्त करायला तुम्हाला अख्खं वर्ष मिळालेलं होतं.
बरं त्यामध्ये बदल होत असतात परिस्थितीमध्ये. तर 5 जुलै नंतर आपला चुलत भाऊ आपल्या सोबत आलाय, मराठी अस्मितेसाठी लढायला खांद्याला खांदा लावून उभा राहिलाय. त्यानंतर जुने घरोब्याचे संबंध पुनरुज्जीवित झालेले आहेत. हे सगळं असताना मधला कमीत कमी 1-1.5 महिना या सगळ्या गोष्टीसाठी पुरेसा नाही, भरपूर होता, भरपूर वेळ होता. तो सगळा वाया घालवलाय. आणि आता ती जी कामं करायची होती की एकदा फायनल युती करायची आहे ठरवायचं, टांगून नाही ठेवायचं, जागा वाटप करायचं, हे वॉर्ड तुमचे, हे वॉर्ड आमचे, हे वॉर्ड मनसेचे, हे वॉर्ड काँग्रेसचे. केवढा मोठा परिणाम साधता आला समीर. आणि आज तर मी बोललो की अनेकांना राग येईल, अगदी उबाठा समर्थकांना त्याचा प्रचंड राग येईल, कदाचित राज ठाकरे समर्थकांना राग येईल. पण मित्रांनो, हा व्हिडिओ 16 जानेवारीला महत्वाचा ठरेल, कारण त्या दिवशी मतमोजणी करून निकाल येणार आहे. आणि मग असं वाटतं की काँग्रेस असो, मनसे असो किंवा उबाठा असो, यांना निवडणूक जिंकण्याची इच्छा नाहीये. त्यांना राहुल गांधींच्या अजेंडावर काम करायचे की निवडणुका हरू, काही बिघडत नाही. दिसतंय समोरची महायुतीची तयारी पहिल्यापासून चालली आहे, जोरात चालली आहे. भले उलट सुलट धुसफूस दिसत असेल, पण युती म्हणून लढणार हे ते ठामपणे सांगतायत. अशा वेळेला ते जिंकणार हे चित्र तयार होतं. आणि ते चित्र तयार झाल्यानंतर असं वाटतं की महाविकास आघाडी असो, मनसे असो, उबाठा असो, यांनी मनोमन एक निर्णय घेतलेला आहे की आपल्याला निवडणुका जिंकायच्याच नाही, ते जिंकणार आहेत, जिंकू देत. आपण वोट चोरीचा नंतर कांगावा करता येईल याची तयारी करायची. आपण निवडणुका हरायच्या आणि मग सांगायचं ईव्हीएम हॅक केलेली होती, वोट चोरी झालेली आहे, मतदार यादीत गडबडी होत्या, निवडणूक आयोग आणि भाजप यांचं संगनमत आहे, मिली भगत आहे. म्हणजे तुम्ही तयारी निवडणुका लढण्यासाठी करत नाही आहात, तर वोट चोरीचा आपला अजेंडा निकालानंतर राबवण्यासाठी तुम्ही लागलाय की काय कळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की विधानसभेच्या वेळेला जी घोडचूक केली ती तशीच्या तशी तुम्ही परत करत आहात, याचा अर्थ तुम्हाला निवडणुका लढण्याची किंवा जिंकण्याची इच्छा सुद्धा राहिलेली नाही. बस नंतर आरोप करता यावा आणि आरोप करण्यासाठी पळवट राहावी म्हणून निवडणूक लढवल्याचा एक देखावा निर्माण करायचा, यासाठीच 2 ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांची महाआघाडी आहे का बघू. आणखी 1 महिन्याने 16 जानेवारीला याचं उत्तर मिळेल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.